मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आता रिक्षातून चाललेली असते. अचानक तिला उलट्यांचा त्रास सुरू होतो, म्हणून ती रिक्षावाल्या काकांना म्हणते की मला खूप त्रास होतोय, तुम्ही अगोदर इथे रिक्षा थांबवा. तेव्हा एका टपरीजवळ काका ते रिक्षा थांबवता खाली उतरवून म्हणतात मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा ठीक आहे असं स्वरा म्हणते. ती खाली उतरते, तिला खूपच त्रास होत असतो. त्यावेळी आता रिक्षावाले काका हे टपरीजवळ जाऊन पाण्याची बॉटल आणतात, परंतु जे टपरीवाले असतात ते स्वराला ओळखतात आणि म्हणतात की या मुलीला मी कुठेतरी पाहिलं आहे, म्हणजे हिला पोलीस शोधायला आले होते. म्हणून ते लगेच स्वराजवळ जातात. स्वरा आता पाणी पिते, तिला जरा बरं वाटतं. मग आता ते टपरीवाले काका विचारतात काय गं पोरी, तुला पोलीस शोधत होते, तू नक्की आहेस कोण? त्यावेळी स्वरा आता मनातल्या मनात विचार करते, जर यांना काही संशय आला तर मल्हार गुरुजींपर्यंत मी पोहोचणार नाही, आता काय करावं असं म्हणून ती तोंड वाकडं तिकडं करण्याची ॲक्शन करते. तर आता रिक्षावाले काका विचारतात तुम्हाला काय हवंय नक्की? मग आता ते म्हणतात काही नाही. स्वराने चांगलीच युक्ती करून त्या टपरीवाल्या काकांना तेथून जायला सांगितलेलं असतं, त्यामुळे ते तेथून जातात. तर स्वरा पुन्हा रिलॅक्स होते. मग आता रिक्षावाले काका विचारतात नक्की तू कोण आहे आणि तुला कुठे जायचंय, नक्की मॅटर काय आहे? तेव्हा ती म्हणते आता माझ्याकडे बोलायला वेळ नाही आहे, तुम्ही फक्त माझ्या घरी मला सोडा, मी नंतर सांगते तुम्हाला. तेव्हा ते काका ठीक आहे असं म्हणतात. स्वराला घेऊन घरी जायला निघतात. तर दुसरीकडे आता श्यामली तिच्या रूममध्ये असते. तेव्हा मोनिका तेथे येते आणि श्यामलीला म्हणते ती पोर, एवढीशी पोर कशी पळून गेली, तुला काही लाज वाटते की नाही? असं म्हणून श्यामलीला ती जोरात पकडते आणि तिच्या कानाखाली मारते. मग आता श्यामली म्हणते काय करू मी, मला कळतच नाही, ती पोट्टी कशी पळून गेली. अहो तुम्हाला तर माहिती आहे ती खूप चलाक आहे. तेव्हा मागे आता मोनिका पाहते तर बेडवर तेथे ड्रिंक्सच्या बॉटल पडलेल्या असतात. त्यामुळे ती म्हणते अनबिलिव्हेबल, तू हे ड्रिंक्स घेऊन इथे झोपली होती आणि म्हणते की ती पोर कशी पळून गेली, लाज वाटते की नाही तुला? असं म्हणून ती आता खूपच चिडते. त्यावेळी तिच्या आईसारखी ती मुलगीसुद्धा तिच्या आईसारखीच ती पोटी हुशार असल्याचं आता श्यामला पटकन म्हणून जाते. तेव्हा मोनिका म्हणते काय म्हणालीस तू? तर श्यामला पटकन बोलून गेल्यामुळे आता तिचाही नाईलाज झालेला असतो. त्यावेळी मोनिका आता एकदम शांत होतो, विचारते काय म्हणालीस काय तू? तेव्हा श्यामला म्हणते अहो मी एवढंच बोलले की तिच्या आईवर ती मुलगी गेली आहे. मग आता मोनिका विचारते तिची आई तर या जगात नाही आहे ना, ती अनाथ आहे ना मुलगी? त्यावेळी आता गावातील लोक सांगतात की तिच्या आईवर ती मुलगी गेली आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटले, असं श्यामला आता आयडिया देत असते. त्यावेळी मग तू वैदेहीचं नाव का घेतलंस असं आता मोनिका विचारते. श्यामला म्हणते मी कुठे तिचं नाव घेतलं? तेव्हा आता मोनिका म्हणते तू तिचंच नाव घेतलं, सांग अगोदर नक्की काय भानगड आहे ही? आता कसं तरी श्यामलाने खोटं बोलून मोनिकाला सांगितलेलं असतं की स्वरा आणि वैदेहीचं काही नातं नाही आहे. तेव्हा मोनिका म्हणते मी तर तुझ्याकडे नंतर पाहिल, अगोदर मला त्या मुलीला शोधायचं आहे, नाहीतर ती सगळा माझा प्लॅन फ्लॉप करून टाकेन. पण श्यामले हे बघ लक्षात ठेव, मी तुला अजिबात सोडणार नाही आहे. असं म्हणून मोनिका आता चाललेली असते, परंतु स्वरा आणि वैदेहीचा फोटो तिच्या नजरेस पडतो. तो फोटो तेथे खालीच पडलेला असतो. त्यामुळे आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मोनिका म्हणते श्यामले हा फोटो नक्की कोणता आहे? कारण या फोटोमध्ये तर वैदेहीचं वेगळंच रूप आहे आणि त्याचबरोबर स्वरासुद्धा खूप लहान आहे. त्यावेळी श्यामला पुन्हा एकदा खोटं बोलत असते, परंतु आता मोनिका ऐकायला तयार नसते. मोनिका म्हणते खरं काय आहे ना ते तू मला आत्ताच्या आत्ता सांगणार आहेस, नक्की काय आहे खरं, नक्की काय आहे सत्य या स्वराच्या जन्माचं? त्यावेळी आता श्यामला पुन्हा एकदा खोटं बोलू लागते. तर आता मोनिका पर्समधून लगेच गन काढते, श्यामलाच्या डोक्यावर गन रोखून म्हणते हे बघ आत्ताच्या आत्ता सांग नक्की काय रहस्य आहे या जन्माचं, जर तू सांगितलं नाही तर इथेच तुला गोळ्या घालून मी मारून टाकेन. अशी धमकी आता मोनिका जेव्हा श्यामलाला देते तेव्हा श्यामला देखील खूपच घाबरते आणि म्हणते हो सांगते, स्वरा ही वैदेही आणि मल्हारची मुलगी आहे. आता हे सत्य समजल्यानंतर इकडे मोनिकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. तर पुढे आता श्यामला सगळं सत्य सांगू लागते की तुमच्या घरातील सर्वांना माहीत आहे की स्वरा ही वैदेही आणि मल्हारची मुलगी आहे, ते फक्त तुम्हाला पिहूला आणि मल्हारला हे माहीत नाही. त्यावेळी मोनिका म्हणते स्वरा, असं ती रागातच मोठ्या मोठ्याने ओरडत असते आणि म्हणते मी तुला आता सोडणार नाही आहे.
हे सत्य जर मल्हारला समजलं तर माझ्या पिहूचं आणि माझं काय होईल? मल्हार कधीही आमच्या दोघींना ॲक्सेप्ट करणार नाही अशी भीती आता मोनिकाला वाटू लागते. त्यामुळे मोनिका अनसिक्युअर होते आणि लगेच म्हणते की आता काहीतरी हालचाल करायलाच हवी, असं म्हणून ती लगेच आता तेथून जायला निघते. इकडे स्वरा ही आता घराजवळ येऊन पोहोचलेली असते. त्याचवेळी आता रिक्षातून खाली उतरते. समोर पाहते तर समोर विक्रम आणि इला हे गाडीतून मल्हारच्या घराच्या दिशेने चाललेले असतात. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणती की पिहूचे बाबा इकडे चालले आहेत म्हटल्यावर मी इथे लगेच जाणं शक्य नाही. पण आता ती रिक्षातून खाली उतरून त्या रिक्षावाल्या काकांना म्हणते तुम्ही इथेच थांबा. तेव्हा ठीक आहे असं ते काका म्हणतात. त्यावेळी विक्रम आता त्या वॉचमॅनला गेट उघडायला सांगतो. विक्रम आणि इला आतमध्ये येतात. पाठोपाठ आता स्वरा देखील लपून छपून आतमध्ये येते. विक्रमच्या गाडी पाठीमागे लपते. इकडे मोनिका ही आता श्यामलाच्या घरातून निघालेली असते. गाडीत बसते आणि म्हणते स्वरा मी तुला सोडणार नाहीये. आता विक्रमला लगेच ती कॉल करते आणि विचारते डॅड तू कुठे आहेस? तेव्हा मी आता तुमच्याच घरी आलो आहे. इथे कामत हाऊसमध्ये पोहोचलो आहे. इलू आणि मी इथेच असल्याचं तो सांगतो. त्यावेळी मोनिका म्हणते ती स्वरा पळाली. तेव्हा आता विक्रम म्हणतो काय ती स्वरा पळाली? तेव्हा मग आता काय करायचं? तिला कुठेतरी शोधायला हवंच आपल्याला, कारण ती अशी पळून चालणार नाही आहे. विक्रम असं म्हटल्याबरोबर मोनिका म्हणते आता तर नाहीच नाही. तेव्हा तो विचारतो की नक्की काय झाले मोनिका, तू एवढी झालेली का दिसत आहेस? नक्की काय घडलंय मला सांग. त्या मोनिका म्हणते काय घडलं म्हणजे अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तुला माहीत आहे का? स्वराला सगळं काही माहीत आहे की वैद ही जिवंत आहे आणि तिला कुठे किडनॅप करून ठेवलंय. आता मल्हारला ही गोष्ट समजण्या अगोदरच आपण स्वराचा काटा काढला पाहिजे असं तुला वाटत नाही का? विक्रम म्हणतो हा तर सगळा घोळच होऊन बसलाय, काय करावं कळत नाही. मग आता मोनिका म्हणते अरे त्यापुढची शॉकिंग न्यूज तर तुला सांगितलीच नाही. आता काय झालं असं विक्रम विचारतो. तेव्हा ती म्हणते अरे डॅडा स्वरा ही मल्हार आणि वैदेहीची मुलगी आहे. आता हे सत्य जेव्हा विक्रमला समजतं तेव्हा तो म्हणतो ओ माय गॉड. मोनिका म्हणते अरे जेव्हा मला हे समजलं ना तेव्हा मी सुद्धा अशीच रिॲक्शन दिली होती, ओ माय गॉड. आता काय करायचं तू सांग ना. तेव्हा जोपर्यंत तू तिथे आहे ना तोपर्यंत स्वरा मल्हारपर्यंत किंवा कोणत्याही कामत फॅमिलीला भेटली नाही पाहिजे असं मोनिका म्हणते. त्यावेळी विक्रम म्हणतो तू काळजी करू नको, तू ये रिलॅक्समध्ये, तोपर्यंत मी इथेच थांबतो. म्हणजे ती स्वरा कुणालाही भेटू शकणार नाही. आता स्वराने हे बोलणं ऐकलेलं असतं. तिला अगोदरच विक्रम मोनिकाचा प्लॅन समजलेला असतो. आता काय करावं हे तिला सुचत नाही. त्यानंतर मोनिका फोन ठेवते आणि मग विक्रम आणि इला हे दोघेही आतमध्ये जातात. दुसरीकडे मल्हारला सुचत नसतं आता काय करावं. हा विजय आणि तो स्वराच्या शोधासाठी खरं तर निघालेले असतात. मग आता सगळीकडे स्वराला शोधूनही तिची कंप्लेंट अजून कुठेही नोंदवलेली नसते. त्यामुळे या दोघांनाही खूप टेन्शन येतं. तेव्हा मल्हार म्हणतो दादा मी तुला सांगितलं ना मला मगाशी त्या रिक्षामध्ये स्वराचा भास झाला आणि आपल्याच घराच्या दिशेने ती रिक्षा गेली, त्यामध्ये नक्की स्वरा असेल. विजय म्हणतो आपण विरारपर्यंत स्वराला शोधायला जाणार होतो ना, मग काय झालं? तेव्हा तो म्हणतो मला काय करावं ना सुचतच नाही. तेव्हा आपण एकदाच घराकडे जाऊयात असं मल्हार ज्यावेळी म्हणतो तेव्हा विजय म्हणतो बरं ठीक आहे, तुझी खात्री करण्यासाठी आपण जाऊ तिकडे. मग आता ते दोघेही घराकडे जायला निघतात. तर इकडे पिहू ही काहीच खात पित नसते. तेव्हा क्षमा आणि आई तिला म्हणतात जर तू काही खाल्लं पिल्लं नाही बाळा तर मग तुझ्या अंगात ताकद तरी कशी येईल. तेव्हा पिहू सारखीच म्हणत असते मला नाही खायचं. तेवढ्यातच इला आणि विक्रम तेथे येतात. तेव्हा इला म्हणते काय झालं बाळा पिहू. पिहू म्हणते माझ्या स्वराने काही खाल्लं पिल्लं असेल की नसेल मला काय माहीत, मी आता नाही जेवण करू शकत सांगितलं ना तुला. मग आता इला म्हणते चल क्षमा काकूच्या हातून नाही खायचं ना तर मी भरवते तुला, असं म्हणून ती आता पोहे तिला भरवण्याचा प्रयत्न करते. पिहू ते ताटच फेकून देते आणि इलाच्या अंगावर ते सर्व पोहे पडतात. मग आता इला म्हणते काय पिहू तुला काही वाटतं की नाही. मग आता पिहू म्हणते तुम्हाला सांगितलं ना मला काही खायचं नाही, असं म्हणून ती बाहेर जाते. आता बाहेर गेल्यानंतर स्वराही तेथेच असते. ती विचार करत असते की आता मल्हार गुरुजी मला नाही भेटले म्हणून काय झालं, मी इथे बाहेरच थांबते म्हणजे कुणाला दिसणार सुद्धा नाही आणि मल्हार गुरुजी सुद्धा भेटतील, कारण त्यांची गाडी नाही म्हटल्यावर ते बाहेर गेले असतील. तेवढ्यातच पिहू आता तेथे येते आणि म्हणते स्वरा. आता स्वरा आणि पिहू एकमेकींकडे पाहतात तर त्या दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. त्यावेळी दोघीही रडत असतात. तर पिहू म्हणते एवढे दिवस तू कुठे होती? अगं मी तुला किती मिस केलं माहिती आहे का.
त्यावेळी तू काही खाल्लं पिल्लं आहेस की नाही? अगं डॅडासुद्धा आणि काकासुद्धा तुला शोधायला गेलेत, मम्मासुद्धा खूप हायपर झाली आहे, तू इथे नाही तर मग आता मी घरातसुद्धा येऊ शकत नाही आणि मी काही खाल्लं पिल्लंसुद्धा नाही अजून, असं स्वरा म्हणते. तेव्हा का नाही घरात येऊ शकत? अगं सगळेजण तुझी काळजी करत आहेत, असं पिहू म्हणते. त्यावेळी पिहू म्हणते की स्वरा असं तू का करते, सगळ्यांना तुझी काळजी वाटते. तेव्हा स्वरा म्हणते अगोदर मला मल्हार गुरुजींना भेटायचं आहे आणि मगच मी सर्वांना भेटणार. तेव्हा पिहू जरा रागातच म्हणते असं का करते सगळं स्वरा, तू चल आतमध्ये. मग आता स्वरा हट्टच करते की नाही येऊ शकत मी आतमध्ये. त्यानंतर स्वराच्या हातात जो मोबाईल असतो तो सुहानीचा असतो हे पिहूला समजतं. तेव्हा पिहू विचारते हा मोबाईल तर सुहानी मावशीचा आहे ना? तेव्हा हो सुहानी मावशीचाच मोबाईल असल्याचं आता स्वरा म्हणते. मग पिहू विचारते हा मोबाईल तुझ्याकडे कसा आला? त्यावेळी आता स्वरा म्हणते माझ्याकडे खूप महत्त्वाची अपडेट आहे, तुला विश्वास बसेल ना माझ्यावर पण? तेव्हा पिहू म्हणते हे बघ मी तुझी बहीण आहे आणि तुला आत्ताच मी सांगते की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा स्वरा आता जरा गाडीच्या पाठीमागे पिहूला घेऊन जाते आणि म्हणते खरंच विश्वास बसेल ना तुझा माझ्यावर? तेव्हा नक्कीच बसेल, तू सांग, गॉड प्रॉमिस, असं म्हणून पिहू ही शपथ घेते आणि म्हणते की अगं तुझ्या मम्माला सगळं काही दिसतंय. तेव्हा हे ऐकताच इकडे पिहूला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते काय? मग आता स्वरा म्हणते हो सगळं तुझ्या मम्माला दिसतंय. आता पिहूला पूर्णपणे शॉक बसलेला असतो, ती स्वराकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये श्यामलाही मल्हारला कॉल करून म्हणते की तुम्हाला माहिती आहे का तुमची स्वरा कुठे आहे? तेव्हा माझी स्वरा हरवल्याचं आता मल्हार ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आता श्यामला म्हणते मी तुम्हाला सांगते तुमची स्वरा नक्की कुठे आहे, पण तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील. आता मल्हारलाच मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे स्वरा ही रस्त्याने पळत चाललेली असते. त्यावेळी समोर जाऊन ती नेमकी मोनिकाच्या गाडीला धडकते. तेव्हा मोनिका लगेच गाडीतून खाली उतरून स्वराचा जोरात हात पकडून तिला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की तू त्या वैदहीची आणि मल्हारची मुलगी आहेस ना? त्यावेळी आता ती काहीच बोलत नाही. तेव्हा जर मल्हारला ही गोष्ट समजली तर वैदहीला एका सेकंदात मी उडवून टाकेन अशी धमकी आता मोनिका स्वराला देते. त्यामुळे आता स्वराचाही नाईलाज होतो. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.